सुरगाणा तालुक्यात सामाजिक व्यवस्थेमुळे पूर्वीपासून आदिवासी बांधव शौचास जाताना पाणी नेत नव्हते. यात आता थोड्या प्रमाणात जनजागृती झाली असली तरी आरोग्यविषयक समस्या जाणवतच होत्या. याबाबत स्वदेश फाउंडेशन या सामाजिक संस्थेनं अत्यंत कमी दरात टॉयलेट बांधून देण्याचं ठरवल्यानं अनेक गावे हागणदारी मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. तालुक्यातील 5 गावे 100% हागणदारी मुक्त झाली आहेत. अजून 5 गावे पुढील महिन्यात 100% हागणदारी मुक्त होणार आहेत. यामुळे स्वदेश फाउंडेशन आरोग्यासह शैक्षणिक उपक्रमांबाबतही तालुक्याकडे विशेष लक्ष देत आहेत. नावाजलेला यू मुंबा कबड्डी टीमचे मालक व चित्रपट निर्माते रॉनी स्क्रूवाला यांच्या स्वदेश फाउंडेशन या सामाजिक संस्थेनं सुरगाणा तालुक्यातील अनेक गावांना सुजलाम सुफलाम बनवण्याचा ध्यास घेतला आहे. यात आरोग्य, शिक्षण, शेती या उपक्रमात सहकार्य करत आहेत. तालुक्यातील पाटलीपाडा, हातरुंडी, चिकारपाडा, तळपाडा, सुळे ही गावे 100% हागणदारी मुक्त झाली आहेत. याचबरोबर कोटंबी, जांभूळपाडा, चावडीचा पाडा, हिरडपाडा, पालविहीर या गावाचे टॉयलेटची कामे जवळजवळ 50 ते 60% पूर्णत्वाकडे आहेत. यामुळे हे गावेसुद्धा लवकरच 100% हागणदारी मुक्त होणार आहे. यामुळे आदिवासी बांधवांच्या आरोग्यविषयक समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार आहेत. इतर गावांनी एकत्रित साथ दिली तर तेथेही हा उपक्रम राबवण्याचा मानस स्वदेश फाउंडेशनचे तुषार इनामदार, मनोज अहिरे, नीता हरमालकर, विजय चिरामल, प्रवीण संते, दीपक गिरे, राजेंद्र गुंड, दीपक मोरे यांनी व्यक्त केला. सुरगाणा तालुक्यातील शासकीय योजनेतून 10 वर्षापूर्वी अनेकांना शौचालय बांधून देण्यात आले होते. मात्र योग्य प्रकारे समुपदेशन न झाल्यानं या शौचालयांचा वापर गौऱ्या, गवत, लाकूडपाटा ठेवण्यासाठी करण्यात आला होता. स्वदेश फाउंडेशननं याबाबत जनजागृती करत शौचालयाचं महत्त्व पटवून दिल्यानं हे यश मिळालं, असे देविदास धूम, कोटंबी अशा एक लाभधारकांनी सांगितलं. स्वदेश फाउंडेशननं ज्या प्रकारची शौचालय बांधून दिली त्यात साधारणपणे 28,000चा खर्च येतो. फाउंडेशनने लाभधारकांकडून फक्त 600 रुपये घेतले. त्याचबरोबर गावातील युवकांना शौचालय बांधण्याचे अगोदर प्रशिक्षण दिले. याचे बांधकाम लाभधारकाने स्वतः केल्यानं खर्चामध्ये कपात झाली आहे. साहित्य स्वदेश फाउंडेशनने घर पोहोच दिले होते. जनमत लाईव्ह न्यूज करता बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट.